विद्यार्थी मित्रांनो 10वीचा 7 मार्चला इंग्लिशचा पेपर होणार आहे. मग या 7 मार्चला होणाऱ्या इंग्लिशच्या पेपरसाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांची कंप्लीट स्टडी झाला असेल किंवा काही विद्यार्थ्यांचा थोडाफार स्टडी झाला असेल किंवा काही विद्यार्थ्यांचा काहीच स्टडी झाला नसेल. तर विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तुम्हाला जर चांगले मार्क्स घ्यायचे असतील, चांगली प्रिपरेशन करायची असेल इंग्लिशच्या पेपरसाठी, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट होणार आहे. पेपरच्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कधीही पाहत असाल, एक दिवस जर बाकी असेल पेपरला, 2 दिवस 3 दिवस कधीही पाहत असाल तर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जे सांगणार आहे व्हिडिओमध्ये ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. तुम्हाला चांगले मार्क्स इथं नक्की मिळतील, चांगली प्रिपरेशन तुमची इथं नक्की होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, तुमच्याकडे कमी दिवस आहेत. जवळपास आज व्हिडिओ बनवत आहे मी, तर तुमच्याकडे इथं 5 दिवस आहेत इंग्लिशची प्रिपरेशन करण्यासाठी. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल 2 दिवस किंवा 1 दिवस जरी बाकी असेल, तर या दिवसांमध्ये कमीत कमी दिवसांमध्ये चांगले मार्क्स कसे घेऊ शकता हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशचा तुमचा पेपर आहे, लँग्वेजचा पेपर आहे. लँग्वेजचा पेपर म्हटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर लिहावं लागते. मग त्यामध्ये कोणकोणते 100% ठरलेले क्वेश्चन्स असतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर 100% ठरलेले प्रश्न कोणते हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आणि त्यामध्ये आपण कसे मार्क्स मिळवू शकतो ते सुद्धा आपण इथं पाहूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपण व्हिडिओला सुरू करूया, कारण की तुमचा टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे एकच गोष्ट रिक्वेस्ट करायची आहे. पहा 90% विद्यार्थी व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत. एवढे विद्यार्थी व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तुमच्याकडे एवढी मेहनत सुरू आहे ना, प्रत्येक पेपरचा व्हिडिओ तुम्हाला मिळत आहे अर्ध्या तासाचा, ओके, 25 मिनिटाचा, 20 मिनिटाचा का मिळत आहे? कारण की तेवढी तुमच्यापेक्षाही मेहनत आम्ही घेत आहोत ना तुम्हाला एवढं स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करण्यासाठी. मग तुमचं एक काम आहे फक्त छोटंसं फ्रीवालं, ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर खाली सबस्क्राईबचं बटन दिसते तुम्हाला, तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमचा सपोर्ट दिसला की आम्हाला सुद्धा मोटिवेशन मिळतं, आम्ही सुद्धा तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीची व्हिडिओज देतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करून सर्वांनी नक्की ठेवा. तर चला आपण इथं पाहूया कशा पद्धतीने इंग्लिशमध्ये चांगली प्रिपरेशन करून चांगले मार्क्स घेऊ शकता. तर सर्वात अगोदर आपण पहिली गोष्ट पाहणार आहोत ते म्हणजेच की पेपर पॅटर्न. म्हणजे इंग्लिशचा जो पेपर पॅटर्न आहे, कशा पद्धतीचा येतो इंग्लिशचा पेपर ते आपण पाहूया. मला माहिती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर पॅटर्न माहिती असणार आहे, बट इम्पॉर्टंट काय आहे की काही विद्यार्थ्यांना माहिती नसेल तर त्यांना सुद्धा माहिती होणे आवश्यक आहे. म्हणून पेपर पॅटर्न मी थोडाफार लवकर सांगतो तुम्हाला. त्यानंतर सेकंड गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे ते म्हणजेच की आपल्याला चांगले मार्क्स घ्यायचे आहेत, तर त्यासाठी आपण सांगणार आहोत बेस्ट मार्क्स घ्यायचे आहेत तुम्हाला, ते सुद्धा टाईम मॅनेजमेंट करून. ठीक आहे, टाईम मॅनेजमेंट करून बेस्ट मार्क्स घ्यायचे आहेत टाईम मॅनेजमेंट करून. तर ते सुद्धा आपण दुसरी गोष्ट पाहूया. ठीक आहे, तर पहिली गोष्ट पाहूया आपण पेपर पॅटर्न. ठीक आहे, तर चला आपण इथं पाहूया. तर पाहू शकता तुम्हाला इथं टोटल 3 तास वेळ आहे. यावर्षी तुम्हाला 3 तास 10 मिनिटे एवढा वेळ आहे. त्यानंतर जास्तीत जास्त मॅक्सिमम मार्क्स आहे त्याला 80 मार्काचा तुमचा इंग्लिशचा पेपर आहे. ओके, पाहू शकता पहिला सेक्शन येते तुम्हाला लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 विचारतात. ओके, यामध्ये 8 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारतात. 8 मार्कासाठी पाहू शकता टोटल तुम्हाला क्वेश्चन 1 2 3 4 ओके 5 आणि त्यानंतर खाली अजून सुद्धा 6. ओके, 6 क्वेश्चन्स आहेत तुम्हाला इथं. ओके, 6 पैकी कोणते 4 तुम्हाला सोडवायचे असतात, अटेम्प्ट आणि 4 कोणते 4 सोडवायचे असतात. तर हे जे 6 क्वेश्चन्स असतात हे तुम्हाला इथं लँग्वेज स्टडीचे असतात. लँग्वेज स्टडी म्हणजे थोडंफार तुमचं इथं लँग्वेज जे माहिती असते, लँग्वेजचा तुमचा जो स्टडी असते तो इथं असायला पाहिजे. जसं की पाहू शकता पहिलं तुम्हाला काय येते की चूज करेक्ट लेटर्स. ओके, करेक्ट लेटर तुम्हाला ते चूज करायचे असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल पाहू शकता जसं की या इथं THINK. ओके, THINK, बट हे जे आयची जागा आहे हे तर काय रिकामी सोडली आणि यामध्ये तुम्ही मनाने लिहा. ओके, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की THINK थिंक म्हणजे विचार करणे, हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मधात आय लिहू शकता. ओके, जसे हे पाहू शकता SWEE आणि एक रिकामी जागा सोडली म्हणजे त्यामध्ये एक अक्षर काय येणार T, स्वीट होणार. त्यानंतर WORLD वर्ल्ड, त्यानंतर HEART हार्ट. म्हणजे ज्याचं हे सोपी त्याला माहिती असेल ते इथं काय करू शकतात, फील करू शकतात त्या रिकाम्या जागा. यालाच काय म्हणतात लँग्वेज स्टडी. तशा स्टेपचे अल्फाबेटिकल ऑर्डरने लावणे नंतर पंक्च्युएट म्हणजे त्याला काय इथं जे सायन्स असतात कॉमा वगैरे फुल स्टॉप. ओके, त्यानंतर एक्सक्लामेटरी मार्क्स ते बरोबर देणे, पद्धतशीर
देणे. ओके, त्यासाठी इथं काय असते, पंक्च्युएट द फॉलोइंग असते. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्हाला एका शब्द दिलेला असतो, त्या शब्दापासून वेगवेगळ्या अर्थ तयार करायचे असतात, अर्थपूर्ण शब्द तयार करायचे असतात, 4 शब्द. ठीक आहे. त्यानंतर 5 नंबरचं तुम्हाला असते, बघू शकता एक शब्द दिलाय त्याचं तुम्हाला रिलेटेड काय बाकीचे शब्द लिहायचे असतात. ओके. त्यानंतर 6 नंबरचं दिलाय, समजा ईट हा शब्द दिलाय, तर या शब्दापासून आपल्याला तयार करायचं असते, बघू शकता ईट. आता लास्टला लेटर कोणतं आलं, टी. मग टी पासून तुम्ही शब्द तयार करा, जसं की 10 यन आला शेवटी. आता यन पासून इथून सुरुवात करा. यन पासून समजा 9 डबल यन आला, तर यन पासून डबल सुरुवात, म्हणजे शेवटच्या लेटर पासून इथं काय करायची, इथं सुरुवात करायची. अशा पद्धतीचे तुम्हाला असतात क्वेश्चन यामध्ये. ठीक आहे. आता त्यानंतर पाहू शकता आपण डू एज डायरेक्ट आहे. डू एज डायरेक्टमध्ये तुम्हाला थोडंफार पाहू शकता थोडंफार ग्रॅमॅटिक क्वेश्चन तुम्हाला इथं येत असतो. ठीक आहे. यामध्ये 2 क्वेश्चन येतात, 2 पैकी कोणताही एक सोडवायचा असतो, एनी वन. ओके. ऑरमध्ये क्वेश्चन असतो, ए किंवा बी पैकी सोडवायचा 2 मार्क्ससाठी. ओके. टोटल 10 मार्क्ससाठी तुम्हाला हे इथं असते. त्यानंतर तुम्हाला हे अटेम्प्ट एनी वन. ओके. कोणतेही एक क्वेश्चन सोडवायचा असतो. ठीक आहे. प्रफिक्स सफिक्स. ओके. त्यानंतर मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं असते खालील 2चा शब्दांचा यूज करून. म्हणजे सोपी तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये इथं विचारले जाते, जे की तुमचं जर लँग्वेजचा स्टडी असेल ओके तर तुम्ही ते इझिली इथं सोडवू शकता. टोटल पाहू शकता तुम्हाला इथं 10 मार्क्ससाठी जे आहेत क्वेश्चन विचारले जातात आपल्या लँग्वेज स्टडीमध्ये. ठीक आहे. टोटल 10 मार्क्ससाठी तुम्हाला इथं काय विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लँग्वेज स्टडी हा इथं सेक्शन पाहिला, सेक्शन 1 येतो हा. त्यानंतर तुम्हाला इथं येतो सेक्शन बी. सेक्शन 2 येतो तुम्हाला, तो म्हणजेच की टेक्स्च्युअल पॅसेजेस. टेक्स्च्युअल पॅसेजेस म्हणजेच काय की तुमचा जो पुस्तक आहे त्यामधून तुम्हाला इथं पॅरेग्राफ विचारला जातो. तर पॅरेग्राफ पहा कसा विचारला जातो, सिंपल आहे. पाहू शकता तुम्हाला क्वेश्चन नंबर 2A येतो, त्यामध्ये एक पॅरेग्राफ दिला जातो तुमच्या पुस्तकामधून पॅरेग्राफ दिला जातो. 10 मार्क्ससाठी त्याच्यावरती क्वेश्चन विचारतात. जसं की पाहू शकता क्वेश्चन नंबर 1 आहे. ओके. त्यानंतर A1 आहे. ओके. A1 आहे. त्यानंतर A2 आहे. A3 पाहू शकता. म्हणजे कोणकोणते कसे क्वेश्चन विचारतात पहा, की यामध्ये ऑर्डरनुसार सेंटेन्सेस लिहा. त्यानंतर तुम्हाला इथं सांगितलं की हे जे फिल इन द ब्लँक्स आहेत ते तुम्ही इथं कंप्लीट करा. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता A4 येते तुम्हाला. ओके. A4 मध्ये तुम्हाला थोडंफार ग्रॅमॅटिक क्वेश्चन येतो, जसं की पाहू शकता पास्ट कंटिन्युअस टेन्स करा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करा. ओके. त्यानंतर A5 येतो, तो म्हणजे की पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुम्हाला स्वतःचं मत त्यामध्ये लिहावं लागते. ठीक आहे. तर ते आपण पुढे डीपमध्ये पाहूया कसं लिहायचं पर्सनल रिस्पॉन्स वगैरे. म्हणजे एकूण काय की तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जातो, त्या पॅरेग्राफमधून तुम्हाला उत्तर शोधून लिहावे लागतात. टोटल A1 A2 A3 A4 A5 पर्यंत क्वेश्चन, म्हणजे A1 पासून ते A5 पर्यंत 5 क्वेश्चन विचारले जातात 2-2 मार्क्ससाठी. एकूण 10 मार्क्ससाठी पहिल्या पॅरेग्राफवरती. ओके. सेक्शन 2 मध्ये. ओके. त्यानंतर तुम्हाला दुसरा पॅरेग्राफ येतो, पाहू शकता बी नंबरचा क्वेश्चन येतो, क्वेश्चन नंबर 2B. ओके. दुसऱ्या सेक्शन मधला. यामध्ये सुद्धा 10 मार्क्ससाठी तुम्हाला काय येतो, हा पॅरेग्राफ येतो. यामध्ये सुद्धा सेम तुम्हाला पाहू शकता B1 म्हणजे अशा टाईपचे पाहू शकता आकलनकृती म्हणतात ना, त्याला तुम्ही मराठीमध्ये सोडवले असतील आकलनकृती. तर यामध्ये तुम्हाला काय म्हणतात, ग्लोबल अंडरस्टँडिंग. ओके. किंवा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल अशा टाईपचे तुम्हाला काय येतात क्वेश्चन येतात. ग्लोबल अंडरस्टँडिंग किंवा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणजेच काय, आकलनकृती असंच होते. म्हणजे पॅरेग्राफ वाचायचा आणि त्यामधून तुम्ही काय करायचं, शोधून लिहायचं. जसं की आता रोल ऑफ नेचर आहे, तर यामध्ये हे जे शोधून लिहावे लागतात, तर हे पॅरेग्राफमध्ये याचे काय आहेत, ॲन्सर्स आहेत. ओके. तर पाहू शकता त्यानंतर B2 क्वेश्चन, B3 क्वेश्चन. ओके. B3 B4 आणि B5 नंतर येते पर्सनल रिस्पॉन्स. ठीक आहे. तर पर्सनल रिस्पॉन्सचा हा पुढे पाहूया आपण कशा पद्धतीने तुम्ही डीप इथं सोडवू शकता. आता मी तुम्हाला वरती सांगत आहे. का वरती सांगत आहे, कारण की पुढे डीपमध्ये पाहणार, कारण की मी तुम्हाला फक्त पेपर पॅटर्न सांगत आहे. ओके. तर पाहू शकता हे तुम्हाला इथं सेम B1 B2 B3 B4 आणि B5 पर्यंत 10 मार्क्ससाठी दुसऱ्या पॅरेग्राफवरती क्वेश्चन्स येतात. ओके. त्यानंतर 20 मार्कासाठी पाहू शकता सेक्शन 2 येते तुमचा, 2 पॅरेग्राफ तुम्हाला यामध्ये विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 3 येतो तुमचा, तो म्हणजेच की पोएट्रीच्या सेक्शनमध्ये पाहू शकता 5 मार्क्ससाठी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो, क्वेश्चन नंबर 3A वाला. ओके. यामध्ये पाहू शकता तुम्हाला एक पोयम दिली जाते. जसा तुमचा पॅरेग्राफ असतो तशी तुम्हाला इथं काय दिली जाते, तुमची एक पोयम दिली जाते. या पोयममध्ये तुम्हाला सेम क्वेश्चन विचारले जातात. ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे आकलनकृतीचे, म्हणजे तुम्हाला समजा कंप्लीट द सेंटेन्सेस म्हणजे रिकाम्या जागा भरा वगैरे अशा टाईपचे. ओके. ट्रू ऑर फॉल्स सुद्धा विचारू शकतात. ओके. त्यानंतर पाहू शकता A1 झाला, तर A2 येते तुम्हाला. A2 मध्ये तुम्हाला विचारले जाते पाहू शकता
एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ द टायटल विथ द रेफरन्स ऑफ द पोयम. म्हणजेच काय की तुम्हाला जी पोयम दिली आहे त्या पोयमवरूनच तुम्हाला शोधून उत्तर लिहावं लागतात किंवा यामधलं एखादं सेंटेन्स दिलं जाते त्यामधून उत्तर शोधून लिहावं लागते. म्हणजे एकूण काय पोयममधूनच तुम्हाला उत्तर इथं लिहावे लागतात. त्यानंतर A3चा क्वेश्चन रायमिंग पेअर तुम्हाला लिहायचे असतात एका मार्क्ससाठी. खूप सोपी आहे. ठीक आहे. पुढे आपण इथं डीपमध्ये पाहूयाच. वरती आता मी तुम्हाला इथं सांगत आहे. तर 5 मार्क्ससाठी एक पोयम दिली जाते, त्याच्यावरती तुम्हाला A1 A2 आणि A3 पर्यंत इथं क्वेश्चन विचारले जातात 5 मार्क्ससाठी. ओके. त्यानंतर तुम्हाला इथं येते या सेक्शनमध्ये पोएट्रीचा क्वेश्चन नंबर 3B म्हणजेच तुम्हाला ॲप्रिसिएशन हा क्वेश्चन विचारला जातो पोयमचा 5 मार्क्ससाठी. आता पहा ॲप्रिसिएशन विद्यार्थी मित्रांनो 100% ठरलेला आहे. ओके. पोयमचं तुम्हाला ॲप्रिसिएशन करायचं असते. एक तुम्हाला ही पोयम दिली जाते, पाहू शकता इथं तुम्हाला ही पोयम दिली जाते आणि याचं तुम्हाला काय ॲप्रिसिएशन करायचं असते. हे जे खाली पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत, टायटल, नेम ऑफ पोयम, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, नंतर थीम, सेंट्रल आयडिया, यावरून तुम्हाला काय करायचं असते, ॲप्रिसिएशन करायचं असते. ते ॲप्रिसिएशन कसं करतात, काय करतात ते पुढे व्हिडिओमध्ये आपण डीपमध्ये पाहूया. ठीक आहे. हा झाला आपला क्वेश्चन सेक्शन 3. त्यानंतर सेक्शन 4 येतो, तो म्हणजेच की नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेस. ओके. आता नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे तुमच्या पुस्तकाबाहेरून तुम्हाला काय येणार आहे, पॅरेग्राफ येणार आहे, त्याचे तुम्हाला आन्सर लिहायचे असतात. सेम आहे. कसं करायचं पहा. जसं तुम्हाला एक तुमच्या पुस्तकामधून पॅरेग्राफ येत असतो तसंच तुम्हाला इथं पुस्तकाबाहेरून पॅरेग्राफ येते टोटल 10 मार्क्ससाठी. ठीक आहे. पाहू शकता तुम्हाला इथं पॅरेग्राफ दिलेला असतो. आता पाहू शकता पॅरेग्राफ दिला, या पॅरेग्राफमधून सेम तुम्हाला पाहू शकता क्वेश्चन फाइंड करून आन्सर जे असते यामधून शोधून तुम्हाला लिहावं लागते. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डीपमध्ये सांगणार की कशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने शोधून उत्तरं लिहू शकता. ठीक आहे. यामध्ये पाहू शकता A1. ओके. त्यानंतर A2 A3 A4 ओके आणि A5 पर्सनल रिस्पॉन्स पर्यंत 5 क्वेश्चन तुम्हाला इथे विचारले जातात, जे की तुम्हाला तुमच्या पॅरेग्राफ मधूनच शोधून लिहावे लागतात. ओके. A3 A4 हे तुमच्या पॅरेग्राफ मधूनच शोधून तुम्हाला लिहावं लागतात. फक्त जो A4 वाला क्वेश्चन असतो तो थोडा डू एस डायरेक्ट वाला असतो किंवा छोटंसं सिम्पलचं ग्रामर तुम्हाला इथं त्यामध्ये दिलं जातं, ते तुम्हाला इथं सोडवायचं असते. ओके. पण A2 A1 A2 आणि A3 पर्यंत 100% तुमच्या इथं पॅरेग्राफ मधून शोधून लिहावं लागते. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता पुढचा आपण लास्टचा तुम्हाला इथं सेक्शन येते, तो म्हणजेच की रायटिंग स्किल. ओके. लास्टचा नाही म्हणू शकत आपण. ओके. अजून एक सेक्शन बाकी आहे, पण त्याच्या अगोदरचा एक मोस्ट इम्पॉर्टंट हा रायटिंग स्किलचा खूप इम्पॉर्टंट सेक्शन येतो. सर्वात इम्पॉर्टंट मला हा वाटतो. पाहू शकता कारण की यामध्ये पाहू शकता वेगवेगळ्या टाईपचे 100% ठरलेले क्वेश्चन्स असतात, ते येत असतात. जसं की सांगतो तुम्हाला, पाहू शकता लेटर रायटिंग आहे तुमचा क्वेश्चन नंबर 5A मध्ये 5 मार्क्ससाठी. ते लेटर रायटिंग तुम्हाला येते. यामध्ये 2 टाईप पडतात लेटर रायटिंगचे, एक फॉर्मल आणि इनफॉर्मल. ओके. पाहू शकता फॉर्मल लेटर लिहा किंवा इनफॉर्मल लेटर लिहा, कोणतेही एक लेटर लिहायचं असते, 100% ठरलेलं असते. पुढे आपण डीपमध्ये पाहूया कशा पद्धतीने लिहितात वगैरे म्हणून. यानंतर पाहू शकता B1 आणि B2 असतो, क्वेश्चन तुम्हाला सोडवायचं असते. B1 पाहू शकता डायलॉग रायटिंग तुम्हाला दिलेली असते, हे तुम्हाला काय कंप्लीट करायची असते. त्यानंतर क्वेश्चन नंबर यामध्ये 3 असतो. क्वेश्चन नंबर 3 पाहू शकता. यामध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला पाहू शकता ड्राफ्ट स्पीच असते. ठीक आहे. ड्राफ्ट म्हणजे क्वेश्चन नंबर 3 हा आहे वरचा. ओके. राईट अ डायलॉग मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. ओके. त्यानंतर पाहू शकता ड्राफ्टिंग अ स्पीच असतो याला ऑर मध्ये. ठीक आहे. या डायलॉग रायटिंगला इथं जो असतो क्वेश्चन ऑरमध्ये असतो, तो म्हणजेच की स्पीच रायटिंग. तर स्पीच तुम्ही लिहा किंवा डायलॉग रायटिंग तुम्ही करा, 2 पैकी एक तुम्हाला इथं सोडवायचा असतो. टोटल किती 5 मार्क्ससाठी तुम्हाला हे विचारलं जाते. स्पीच रायटिंग कसं वगैरे करतात ते पुढे व्हिडिओमध्ये डीपमध्ये पाहूया. त्यानंतर पाहू शकता इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. ठीक आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरवरती तुम्हाला क्वेश्चन असतो. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये तुम्हाला A1 और A2 म्हणजे 2 क्वेश्चन विचारले जातात. एक पहिला असतो A1 नॉन व्हर्बल टू व्हर्बल. नॉन व्हर्बल टू व्हर्बल वरती क्वेश्चन विचारतात. नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजेच काय हे पुढे तुम्हाला मी सांगतो. त्यानंतर A2 असतो तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल, म्हणजे एक पॅरेग्राफ दिला जातो, त्याचं तुम्हाला नॉन व्हर्बल मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं असते. 2 पैकी एक कोणताही सोडवायचा, व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल, म्हणजे A1 किंवा A2 5 मार्कासाठी तुम्हाला इथं दिला जातो हा क्वेश्चन नंबर 6A मधला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता पुढे तुम्हाला क्वेश्चन येते, ते म्हणजेच की एक्सपांड द थीम. आता एक्सपांड द थीम मध्ये पाहू शकता 5 मार्कासाठी तुम्हाला विचारले जाते. एक्सपांड द थीम मध्ये B1 और B2 म्हणजे एक B1 हा क्वेश्चन दिलेला आहे न्यूज रिपोर्टचा, हा एक सोडवा, किंवा तुम्हाला B2चा क्वेश्चन दिला असतो, तो म्हणजेच की डेव्हलप अ स्टोरी. एक स्टोरी असते ती तुम्हाला डेव्हलप करायची असते. आता मी तुम्हाला हे सांगत आहे
फास्ट होत आहे का मला नक्की सांगा. कारण की कसं आहे की फास्ट का सांगत आहे थोडंफार, कारण की तुमचा जो पेपर पॅटर्न आहे तो तुमचा पेपर पॅटर्न एक्सप्लेन मी करत आहे. आपण पुढे व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके, की कशा पद्धतीने प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला असणार आहे, तो कसा सॉल्व्ह करायचा, कसे 100% क्वेश्चन ठरलेले असतात ते आपण इथं पाहूया. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्सपांड द थीमचं पाहू शकता. एक तर B1 न्यूज रिपोर्ट क्वेश्चन सोडवू शकता, किंवा डेव्हलप अ स्टोरी म्हणजे एक स्टोरी तुम्हाला लिहायची असते हे सोडू शकता. ऑरमध्ये क्वेश्चन आहे 5 मार्क्ससाठी. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथे सेक्शन 6 येते, तो म्हणजे की स्किल डेव्हलपमेंट. स्किल डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला 5 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. ओके, पाहू शकता पहिला येतो तुम्हाला म्हणजे ट्रान्सलेशन हा क्वेश्चन विचारला जातो, क्वेश्चन नंबर 7. ओके, त्यामध्ये पाहू शकता ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड म्हणजे शब्द दिलेले असतात ते तुम्हाला ट्रान्सलेट करायचे असतात मराठीमध्ये तुमच्या भाषेमध्ये. ठीक आहे, त्यानंतर B क्वेश्चन येतो तुम्हाला एनी टू म्हणजे सेंटेन्स वाक्य दिलेले असतात, ते वाक्य तुम्हाला आपल्या मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. ओके, त्यानंतर तुम्हाला अजून 2 फ्रेज दिले असतात. फ्रेज म्हणजेच इथं आपण त्याला म्हणू शकतो म्हणी टाईप. ओके, म्हणी टाईप तुम्हाला इथं दिलं असतं, ते तुम्हाला इथं काय करायचं असतं ट्रान्सलेट करायचं असतं आपल्या लँग्वेजमध्ये. म्हणीला पाहू शकता कोणती एक सोडवायची असते 1 मार्कसाठी हे. त्यानंतर तुम्हाला कोणती 2 वाक्य ट्रान्सलेट करायची असतात 4 पैकी 2 मार्क्ससाठी. त्यानंतर यामध्ये कोणती 4 शब्द 6 पैकी ट्रान्सलेट करायचे असतात मराठीमध्ये 2 मार्क्ससाठी. म्हणजे एकूण 2, 2 आणि 1 5 मार्क्ससाठी तुम्हाला लास्टचा ट्रान्सलेशनवाला जो असतो सेक्शन तो दिला असतो. आता आपण पूर्ण पेपर पॅटर्न पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. जो तुमचा पूर्ण पेपर पॅटर्न आहे तो तुम्हाला समजला असेल नक्की कशा पद्धतीचा असते. ठीक आहे, कारण की पेपर पॅटर्नमध्ये पाहू शकता जे मी तुम्हाला गोष्टी एक्सप्लेन केल्या ना, तर ह्या सर्व इथे येतात. पाहू शकता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे येतात. लँग्वेज स्टडी, टेक्स्च्युअल पॅसेजेस, ओके, पोयम, ओके, अशा पद्धतीचं. ओके, त्यानंतर पोयम येते, त्यानंतर म्हणजे ॲप्रिसिएशन लिहा, त्यानंतर रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी येतात. ओके, तर आपण हे पूर्ण पेपर पॅटर्न पाहिला की कशा पद्धतीने बाबा तुमचं इथं पेपर पॅटर्न असणार आहे. ओके, म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला कोणकोणते तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेज, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज कशा पद्धतीने येणार आहे, ग्रामर कसं येणार आहे, पर्सनल रिस्पॉन्स कसा येणार आहे, हे आपण सर्व आता पेपर पॅटर्न पाहिला. ओके, त्यानंतर आता महत्त्वाचं आहे की तुम्हाला पाहायचं आहे की कशा पद्धतीने आपण चांगले मार्क्स घेऊ शकतो, म्हणजे आपण बेस्ट मार्क्स घेऊ शकतो, ते सुद्धा टाईम मॅनेजमेंट करून. कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, टाईम मॅनेजमेंट मी का म्हटलं, कारण की पाहू शकता जेव्हा मराठीचा तुमचा पेपर झाला, मला माहिती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप चांगला पेपर सोडवलेला आहे. तुम्ही सुरुवात जरी समजा मी तुम्हाला सांगितलं होतं मराठीच्या पेपरला की तुम्ही उपयोजित लेखन किंवा भाषा अभ्यासपासून सुरुवात करा पेपर लिहायला. ज्यांनी सुरुवात केली होती त्यांना खूप म्हणजे वेळ इथं शिल्लक राहिलेला होता, पूर्ण पेपर त्यांचा सोडवून झालेला होता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी विभाग एक गद्यापासून सुरुवात केली होती त्यांनी सुद्धा चांगला पेपर सोडवला होता, त्यांनी सुद्धा पूर्ण कंप्लीट पेपर सोडवला. त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं 3 तासाचा 3 तास 10 मिनिटाचा इथं वेळ शिल्लक म्हणजे पुरला होता. ओके, चांगल्या पद्धतीने त्याने वेळेचा उपयोग केला होता 3 तास 10 मिनिटे. ओके, आता त्यानंतर महत्त्वाचा आता हा जो इंग्लिशचा पेपर आहे यासाठी कशा पद्धतीने आपण टाईम मॅनेजमेंट करू शकतो. कारण की तुम्ही पहा की जो पेपरचं वातावरण असते जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये पेपर सोडवण्यासाठी त्या एक्झाम सेंटरवरती जाता, एक्झाम हॉलमध्ये जाता, तर तेव्हाचं जे वातावरण असते, तेव्हा जे एन्व्हायरमेंट असते ते वेगळ्या पद्धतीचं असते. त्यामुळे तुमचे जे 3 तास 10 मिनिटे आहेत ते किती लवकर जातात हे तुम्हाला माहिती पडत नाही. ठीक आहे, खूप फास्ट हा वेळ जातो, त्यामुळे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करणे महत्त्वाचं असते. तर टाइम मॅनेजमेंट पाहूया आपण. टेस्ट मार्क्स घ्यायचे आहेत ते सुद्धा टाइम मॅनेजमेंट करून, तर त्यासाठी जे 100% ठरलेले क्वेश्चन्स असतात ते आपल्याला माहिती असणे आवश्यक असते. आता टोटल तुम्हाला हे जे 6 सेक्शन्स दिलेले आहेत, तर या टोटल 6 सेक्शन्समध्ये नेमके कोणते क्वेश्चन्स ठरलेले असतात हे माहिती झालं आपल्याला, तर खूप इथं इझी जाणार आहे पेपर सोडवण्यासाठी. तर चला मी तुम्हाला सांगतो. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगत आहे ते म्हणजेच की रायटिंग स्किल्स, यामध्ये जे 100% ठरलेले क्वेश्चन्स आहेत ना ते मी तुम्हाला सांगतो. ओके, पहा, कारण की जेन्युइन इन्फॉर्मेशन देणे, चांगल्या पद्धतीनं तुम्हाला इन्फॉर्मेशन देणे तेच माझं काम आहे. आता मी 100% सांगितलेलं आहे तुम्हाला थंबनेलमध्ये, ते 100% ठरलेलेच क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगणार आहे. पहा कसं आहे, रायटिंग स्किल हा तुमचा सेक्शन आहे, ते सर्वात महत्त्वाचा. ओके, मी तुम्हाला जे सांगत आहे ते तुम्ही नोट करून ठेवा आणि जे तुम्हाला मी सांगत आहे ते तुम्ही फॉलो करा. ठीक आहे, आता पहा
जेव्हा तुम्ही पेपर सोडवताना पेपरची जी सुरुवात आहे, ओके, पेपर लिहिण्याची जी सुरुवात आहे ते तुम्ही इथं करायची आहे रायटिंग स्किलपासून. आता पहा, रायटिंग स्किलपासून सुरुवात का करायची, कारण की त्यामध्ये 100% ठरलेले क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन कसे ठरलेले आहेत पहा. सर्वात अगोदर आहे तुम्हाला पहिला क्वेश्चन, तो म्हणजेच की लेटर रायटिंग. आता लेटर रायटिंग 100% का ठरलेला आहे, कारण की पहा, लेटर रायटिंग क्वेश्चन नंबर 5A येतो हा आपल्याला 100% माहिती आहे. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो, लेटर रायटिंग आपल्याला माहिती आहे. मग आपण लेटर रायटिंगचं इथं काय पाहिलं, लेक्चर पाहिलं. ओके, लेटर रायटिंग पाहिल्यानंतर त्याची लेक्चर पाहिल्यानंतर आपण इथं प्रॅक्टिस केली क्वेश्चनची सॉल्व करण्याची. आता लेटर रायटिंगचे टोटल इथं 2 टाईप येतात. एक असते फॉर्मल लेटर, ओके, आणि दुसरं असते इनफॉर्मल लेटर. आपल्याला दोनपैकी कोणतेही एक लिहायचं असते. आता आपल्याला 100% माहिती आहे की फॉर्मल लेटर असो की इनफॉर्मल लेटर असो हे येणार आहे परीक्षेला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याची प्रॅक्टिस करून गेलो तर आपले 5 मार्क फिक्स असतात ना. ओके, त्यासोबतच पाहू शकता याच सेक्शनमध्ये रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला 5 मार्कचा अजून एक क्वेश्चन येतो, तो म्हणजेच की एक असतो डायलॉग रायटिंग. ओके, डायलॉग रायटिंग हे 5 मार्कसाठी आहे. खूप सोपी पद्धतीने आहे. पहा, जसं की डायलॉग रायटिंग कसं असते की इथं प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्सेस, म्हणजे हे पहिला क्वेश्चन असतो डायलॉगचा. यामध्ये तुम्हाला हे जे वेगवेगळे 4 पद्धतीचे वाक्य दिलेले आहेत हे तुम्हाला जंबल्ड आहेत. जंबल्ड याचा अर्थ काय की उलटे सुलटे लावलेले आहेत. उलटे सुलटे लावले ते इथं बरोबर करून लिहायचे असतात. बरोबर करून कसं लिहायचे असतात, समजा आता 4 इथं जण आहेत, समजा आता 4 तुम्ही विद्यार्थी आहेत समजा, आणि एक 4 विद्यार्थ्यांचा ग्रुप इथं काय बोलत आहे. आता 4 विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्यांनी एक वाक्य यामधलं समजा म्हटलेलं आहे, बोललेले आहेत. मग आता समजा जे शेवटून एक वाक्य बोललं असेल, समजा यामधलं फॉर एक्झाम्पल कोणतं पण एक विद्यार्थी समजा शेवटून बोलला असेल ते वाक्य, तर ते एकदम शेवटी लावायचं. जो विद्यार्थी पहिलं वाक्य बोलला असेल तो पहिलं लावायचं. असे तुम्हाला जंबल्ड असतात, म्हणजे उलटे सुलटे वाक्य दिलेले असतात, ते बरोबर करून बरोबर ऑर्डरनी लावायचे असतात. ओके, त्यानंतर तुम्हाला पाहू शकता यामध्ये डायलॉग रायटिंगमध्ये जे तुम्हाला वाक्य दिले असतात 2, आणि तुम्हाला 2 वाक्य इथं लिहायचे असतात, 2 डायलॉग इथं लिहायचे असतात. ठीक आहे. त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला असतो की डायलॉगस, ओके, राईट डायलॉग मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस, म्हणजे तुम्हाला इथं काय डायलॉगस लिहायचे असतात. किती 3 मार्कासाठी तुम्हाला हा एक क्वेश्चन येतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 यामधला. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे डायलॉग रायटिंग तो 100% ठरलेला आहे. आता डायलॉग रायटिंगला ऑर मध्ये क्वेश्चन येतो, तो म्हणजे की स्पीच रायटिंग. स्पीच रायटिंग म्हणजेच काय, स्पीच म्हणजे होते भाषण. आता भाषण तुम्हाला माहिती आहे तुमच्या शाळेमध्ये, ओके, किंवा एखाद्या प्रोग्राम मध्ये तुम्ही दिलेलं असेल किंवा ऐकलेलं असेल, तर भाषण ते बोलतात, पण इथं तुम्हाला लिहायचं असते. ओके, स्पीच म्हणतात त्याला. तर स्पीच रायटिंग करायची असते तुम्हाला. तर यामध्ये टोटल 5 मार्कासाठी तुम्हाला क्वेश्चन येतो. एक तर तुम्ही डायलॉग रायटिंग करा, एक तर किंवा तुम्ही स्पीच रायटिंग करा, दोनपैकी एक केलं तर 5 मार्कासाठी तुम्हाला इथं मिळत असतात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा की जसं तुम्हाला आता डायलॉग रायटिंग असो, स्पीच रायटिंग असो, हे सुद्धा 100% ठरलेले क्वेश्चन्स आहेत. 5 मार्कासाठी तुम्हाला इथं येतो. ठीक आहे. त्यानंतर इथं तुम्हाला 100% ठरलेले क्वेश्चन्स ते म्हणजेच की इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मधलं. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा पहिला क्वेश्चन येतो. ओके, त्यानंतर पाहू शकता व्हर्बल टू नॉन व्हर्बल येते हा दुसरा क्वेश्चन. ओके, 2 पैकी एक कोणताही सोडवायचा असतो ऑर मध्ये. आता मी तुम्हाला सांगतो याचं मिनिंग काय होते, म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजेच काय. आता व्हर्बल म्हणजे लक्षात ठेवा, व्हर्बल म्हणजे होते तुम्हाला एक पॅरेग्राफ. ओके, व्हर्बल म्हणजे तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला असतो, आणि नॉन व्हर्बल म्हणजेच तुम्हाला एक टेबल दिलेला असतो. ठीक आहे, नॉन व्हर्बल म्हणजेच तुम्हाला एक टेबल दिलेला असतो, ते तुम्हाला इथं ट्रान्सफर करायचं असते. ट्रान्सफर म्हणजे पहा, समजा आता तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, हा पूर्ण एक पॅरेग्राफ दिलेला आहे. त्या पॅरेग्राफ कोणत्या टॉपिक वरती आहे, तर हा पॅरेग्राफ आहे द युजेस ऑफ मोटरसायकल. ओके, युजेस ऑफ मोटरसायकल याच्यावरती हा पूर्ण तुम्हाला पॅरेग्राफ दिला आहे, म्हणजे हे तुम्हाला काय व्हर्बल दिलेलं आहे. ओके, आता या व्हर्बलचं आपल्याला नॉन व्हर्बल करायचं आहे. मग नॉन व्हर्बल कसं करायचं, याचं तुम्हाला काय करावं लागेल, एक टेबल करावं लागेल. ओके, त्यामध्ये लिहावं लागेल युजेस ऑफ मोटरसायकल. त्यानंतर वेगवेगळ्या टाईपचे जे यूज असतील ते एका बॉक्समध्ये, कोणकोणते यूज आहेत ते अशा बॉक्समध्ये करून तुम्हाला जे लिहितात त्याला म्हणतात इथं नॉन व्हर्बल करणे. ठीक आहे, म्हणजे हे व्हर्बल तुम्हाला दिलं आहे, हे नॉन व्हर्बल मध्ये अशा टेबल मध्ये तुम्हाला करायचा या पूर्ण पॅरेग्राफचा यूज करून. किंवा तुम्हाला पाहू शकता डायरेक्टली हा एक टेबल दिलाय, पाहू शकता टेबल सुद्धा काढण्याचं काम नाही आहे, तुम्हाला क्वेश्चन मध्येच टेबल दिलेला आहे. ओके, युजेस ऑफ मोटरसायकल यामध्ये तुम्हाला जे यूज आहेत ते टाकायचे आहेत. पहा किती सोपी आहे ना. हे झालं व्हर्बल टू नॉन व्हर्बल. त्यानंतर आता हे जे तुम्हाला नॉन व्हर्बल दिलं आहे, नॉन व्हर्बल म्हणजे ह्या तुम्हाला काय दिलं आहे, इथं एक
ट्री डायग्राम दिली आहे, त्या ट्री डायग्रामवरून इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स, तर एका पॉईंटवरती तुम्हाला काय एक पूर्ण पॅरेग्राफ तयार करायचा आहे. ठीक आहे, तुम्ही एक पॅरेग्राफ करू शकता, 2 छोटे पॅरेग्राफ सुद्धा करू शकता किंवा 3 पॅरेग्राफ करू शकता. ओके, छोटे वाले जसे तुम्हाला वाटतात तसे या पॉईंट्सचा तुम्ही यूज करून, म्हणजे हा एक तुम्हाला ट्री डायग्राम दिला आहे, त्या ट्री डायग्रामवरून तुम्हाला म्हणजे हे नॉन व्हर्बल दिलेलं आहे, त्या नॉन व्हर्बल वरून तुम्हाला काय व्हर्बल करायचं असतं, म्हणजे पॅरेग्राफ तयार करायचा असतो. तर याला तुम्हाला इथं काय असतात, मार्क्स असतात दिलेले. ठीक आहे, तर हे झालं नॉन व्हर्बल टू व्हर्बल. तर अशा टाईपचा हा एक क्वेश्चन आहे, तो 100% ठरलेला आहे. आता हे व्हर्बल टू नॉन व्हर्बल हे 100% ठरलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं येत असते पुढचा क्वेश्चन, ते म्हणजेच की एक्सपांड द थीम. एक्सपांड द थीम मध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट करायचा असतो. त्यानंतर तुम्हाला इथं स्टोरी डेव्हलप करायची असते. ठीक आहे, तर यामध्ये पाहू शकता स्टोरी डेव्हलप करणे, न्यूज रिपोर्ट करणे. न्यूज रिपोर्ट म्हणजेच काय की तुम्हाला जे न्यूज असते ना, न्यूजपेपरमध्ये तुम्ही वाचत असाल न्यूज कशा टाईपची असते, तर तशा टाईपची तुम्हाला इथं न्यूज द्यायची असते. आणि महत्त्वाचं म्हणजेच काय की मी तुम्हाला लेक्चर सुद्धा देणार आहे. ओके, यावरती तुम्हाला लेक्चर्स सुद्धा देणार आहे तुमच्या या इंग्लिशच्या पेपरसाठी. ठीक आहे, प्रत्येक टॉपिकचं, तर ते कुठं मिळणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. जसं की न्यूज रिपोर्ट आहे, त्यानंतर स्टोरी डेव्हलप करणे आहे, तर याच्यावरती तुम्हाला मी लेक्चर देणार आहे. ओके, मी सांगतो तुम्हाला कुठं मिळणार ते. तर पाहू शकता हे तुम्हाला 100% ठरलेले क्वेश्चन्स आहेत. आता 100% ठरलेले क्वेश्चनचे मार्क्स पाहू शकता किती आहेत. तर 5 मार्क्ससाठी हे ते तुम्हाला न्यूज रिपोर्ट करा किंवा स्टोरी डेव्हलप करा. ओके, मार्क काउंट करा 5 मार्क्ससाठी हे. त्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचे हे 5 मार्क्स, म्हणजे 5 + 5 10 मार्क्स झाले. त्यानंतर स्पीच रायटिंग करा किंवा डायलॉग रायटिंग करा, यासाठी 5 मार्क, म्हणजे एकूण झाले 15 मार्क्स. त्यानंतर तुम्हाला इथं लेटर रायटिंग येते, एक लेटर सोडवायचं असते, त्याला हे 5 मार्क, म्हणजे एकूण 20 मार्कासाठी 100% ठरलेले क्वेश्चन्स आहेत. तर हे तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत, ते म्हणजेच की रायटिंग स्किल मधले 20 मार्कासाठी. पण आता अगोदर तुम्हाला हे माहिती आहे की हे 100% ठरलेले क्वेश्चन्स येणार आहेत. लेटर रायटिंग असो, डायलॉग रायटिंग असो, स्पीच रायटिंग, स्टोरी डेव्हलपिंग, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, हे 100% ठरलेले आहेत 20 मार्कासाठी. मग तुम्ही जर सुरुवात केली आहे रायटिंग स्किल पासून पेपर लिहिण्याची, तर आता 20 मार्कासाठी तुम्ही, मी सांगतो एक क्वेश्चन अर्ध्या तास, म्हणजे मी तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त 35 ते 40 मिनिटामध्ये. ठीक आहे, 35 ते 40 मिनिटामध्ये तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. जर तुम्ही 35 ते 40 मिनिटामध्ये हे क्वेश्चन सॉल्व्ह केले, ओके, पेपरमध्ये अगोदरच सुरुवात रायटिंग स्किल पासून करून, तर विद्यार्थी मित्रांनो राहिलेले तुमचे जे बाकीचे सेक्शन्स आहेत, लँग्वेज स्टडी असो, पॅरेग्राफ असो, ते तुम्ही इझिली सोडवू शकता. का इझिली सोडवू शकता? कारण की जेव्हा तुम्ही, माहिती आहे तुम्हाला, हे 20 मार्कासाठी तुम्ही क्वेश्चन सोडवता, तर तुमचा एक कॉन्फिडन्स येतो. का कॉन्फिडन्स येतो? कारण की तुम्हाला अगोदरच माहिती आहे ना की यामध्ये लेटर रायटिंग येणार आहे, स्पीच रायटिंग येणार आहे, डायलॉग रायटिंग येणार आहे. तर ह्यामध्ये तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन सोडवून इथं कॉन्फिडन्स येणार आहे. कारण की मी तुम्हाला अगोदर जे आहे पॅरेग्राफ वगैरे सोडवायला का सांगत नाही आहे, कारण की त्यामध्ये तुम्हाला जे आहे पॅरेग्राफ शोधायचा असतो, उत्तर त्यामधून, नंतर त्यामध्ये लिहायचं असते, त्यामध्ये आकलन कृती असतात, त्यामध्ये असे तुम्हाला जे आकलन कृतीमधले आकृत्या काढायच्या असतात, त्यामध्ये तुमचा काय इथं वेळ जास्त जातो आणि मार्क्स त्यामध्ये तेवढे असतात, बट वेळ तुमचा जास्त जातो आणि कमी टायमामध्ये तुम्ही पूर्ण लिहू शकता आणि हे लिहिल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढत असतो. त्यामुळे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की रायटिंग स्किल तुम्ही अगोदर लिहा. ठीक आहे, आता पाहू शकता ही माझी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगत आहे, हे तुम्ही यूज करू शकता जर तुमच्याकडे कोणती स्ट्रॅटेजी नसेल तर. जर तुमच्याकडे स्ट्रॅटेजी असेल की हा बाबा सेक्शन 1 पासूनच आपण पद्धतशीर लिहू शकतो, तर तुम्ही सेक्शन 1 पासूनच पद्धतशीर लिहा. मी तुम्हाला फोर्सफुली सांगत नाही की तुम्ही रायटिंग स्किल पासूनच लिहू शकता म्हणून. ठीक आहे, तुम्हाला जसं इझी जाते तशा पद्धतीने तुम्ही इथं नक्की लिहा. मेन उद्देश काय की तुमचा पेपर इथं चांगला जायला पाहिजे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं तुमचं इथं रायटिंग स्किल. रायटिंग स्किल झाल्यानंतर तुम्हाला हे जे स्किल डेव्हलपमेंट आहे, हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की तुम्हाला इथं मराठीमध्ये काय करायचे असतात, हे ट्रान्सफर करायचे असतात आपल्या लँग्वेजमध्ये. ठीक आहे, तुमची जे मातृभाषा असेल, तुमच्या मातृभाषेमध्ये म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये तुम्हाला हे काय करायचं असते, लिहायचे असतात शब्द, फ्रेज आणि हे वाक्य दिलेले असतात ते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने स्किल डेव्हलपमेंट हा सोपी आहे. त्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता पुढचं येतात, पुढचं मी सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला लँग्वेज स्टडी जो सेक्शन 1 आहे तो मी तुम्हाला सांगितलेलाच आहे. ओके, लँग्वेज स्टडी सेक्शन ए मध्ये कोणकोणते कशा टाईपचे क्वेश्चन येतात ते मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता की पुढचा जो क्वेश्चन येते तो म्हणजे सेक्शन येते तो म्हणजे की टेक्स्च्युअल पॅसेजेस. आता टेक्स्च्युअल पॅसेजेसमध्ये मी तुम्हाला सांगतो, तुमचे टेक्स्च्युअल पॅसेज असो किंवा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असो, त्यामध्ये तुम्हाला कसं असतं की जे पहिले 3 क्वेश्चन्स असतात. ओके, मी तुम्हाला आता महत्त्वाचं सांगत आहे, लक्षात ठेवा. A1 असो
त्यानंतर पाहू शकता A1, त्यानंतर A2, ओके, त्यानंतर A3, ओके. A1, A2 आणि A3 हे जे 3 क्वेश्चन असतात हे तुम्हाला तुमच्या पॅरेग्राफमधून शोधून लिहायचे असतात. पॅरेग्राफमधून शोधून लिहावे लागतात. तर त्यासाठी एक काम करायचं, आता तुम्हाला जो पॅरेग्राफ दिलेला असतात, काही विद्यार्थी काय करतात, डायरेक्टली पॅरेग्राफसुद्धा वाचत नाहीत आणि डायरेक्टली त्याचे ॲन्सर लिहायला इथं स्टार्ट करतात. ठीक आहे, ज्याला जमते म्हणजे ज्याची इथं प्रॅक्टिस असते ते इथं करू शकतात. बट इम्पॉर्टंट काय, जर तुम्ही 5 मिनिट जर शिल्लक दिले, शिल्लक म्हणजेच काय की ते तुमची टाईमची इन्व्हेस्टमेंट असते. कशी इन्व्हेस्टमेंट असते, जर समजा तुम्ही 5 मिनिट हा पॅरेग्राफ पद्धतशीर वाचला, सर्व समजून घेतलं कशा कशा पद्धतीने दिलेला आहे, तर तुम्हाला हे जे पहिले 3 क्वेश्चन दिलेले आहेत A1, A2 आणि A3 टोटल 6 मार्क्ससाठी, तर हे तुम्ही सोप्या पद्धतीने इझिली सोडवू शकता. कारण की तुम्हाला त्यामध्ये अर्थ माहीत असते ना पॅरेग्राफचा नेमका काय आहे, आणि डायरेक्टली तुम्ही सोप्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला फास्टली तुम्ही काय करू शकता, उत्तर शोधू शकता या पॅरेग्राफमधले. फक्त A1, A2 आणि A3 साठीच नाही, तर तुम्हाला जो A4 क्वेश्चन दिलेला आहे, ओके, A4 क्वेश्चन दिलेला आहे, जो तुमचा थोडाफार ग्रॅमॅटिक क्वेश्चन येतो तो तर तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर A5 जो क्वेश्चन दिलेला आहे ना, तो तुम्ही 2 मार्कांनी इझिली सोडवू शकता. आता महत्त्वाचं सांगत आहे, जो पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे त्यामध्ये पाहू शकता, पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुम्हाला यामध्ये स्वमत लिहायचं असते. जसं तुम्हाला मराठीमध्ये स्वमत होतं तसे यामध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स आहे. आता यामध्ये हा जो 2 मार्क्ससाठी क्वेश्चन दिला आहे, यामध्ये तुम्हाला एक टॉपिक दिला जातो, जसं की यामध्ये दिला पाहू शकता, तर टीचर इज अन आर्टिस्ट हा एक टॉपिक दिला. याच्यावरती तुम्हाला स्वतःचं मत लिहावं लागते इंग्लिशमध्ये. आता महत्त्वाचं काय की हे तुम्ही दुसऱ्याचं जर पाहून लिहिले, तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्याचं पाहून हुशार एक विद्यार्थी आहे त्याचं जर पाहून लिहिले तर आपल्याला मार्क्स पूर्ण मिळतील, बट तसं नाही आहे. यामध्ये तुम्हाला पर्सनल म्हणजे स्वतःचं मत सांगितलेलं लिहायला, त्यामुळे तुम्ही जे सुद्धा लिहाल ते एकदम बरोबर आहे. फक्त जो टॉपिक तुम्हाला दिलेला आहे त्या टॉपिकवरती तुम्हाला जे आहे बरोबर लिहायचं आहे, अर्थ इथं मॅच झाला पाहिजे, ओके, जुळला पाहिजे असं तुम्हाला लिहायचं आहे. आता पाहू शकता काही विद्यार्थी असे असतात की त्यांना पर्सनल रिस्पॉन्स सुद्धा लिहिता येत नाही. त्यांनी काम करायचं, तर टीचर इज अन आर्टिस्ट हा जो टॉपिक आहे, समजा जो सुद्धा पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुम्हाला टॉपिक दिला जाईल, तो तुमचा जो पॅरेग्राफ दिला असेल ना, त्या पॅरेग्राफवरती काय असणार आहे इथं त्याच रिलेटेड असणार आहे. मग समजा अशा विद्यार्थ्यांना सांगत आहे आता की ज्यांना खरंच काही येत नाही पर्सनल रिस्पॉन्स वगैरे म्हणून, तर त्यांनी या पॅरेग्राफमधल्या मिळत्या जुळत्या ज्या सुद्धा ओळी असतील तुमच्या ज्या टॉपिकच्या जे तुम्हाला दिलेल्या आहे पर्सनल रिस्पॉन्समध्ये, तर मिळत्या जुळत्या ओळी यामध्ये लिहायच्या 2 मार्क्ससाठी. अशाच विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे की ज्यांना खरंच काही लिहिता येत नाही पर्सनल रिस्पॉन्समध्ये. ठीक आहे, बाकी तुम्हाला लिहिता येत असेल तर पर्सनल रिस्पॉन्स तुम्ही मनानेच लिहायचा. ठीक आहे, आणि सेम आता तुम्हाला दुसरा जो पॅरेग्राफ दिला असतो टेक्स्च्युअल पॅसेज तुमचा 10 मार्क्ससाठी, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहू शकता B1 क्वेश्चन, त्यानंतर B2 क्वेश्चन आणि B3 क्वेश्चन हे तुम्हाला शोधूनच लिहावे लागतात. आणि मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की पॅरेग्राफ वाचायचा पद्धतशीर समजून घ्यायचा आणि त्यानंतरच तुम्हाला इथं काय लिहायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकता आता तुम्हाला B4 क्वेश्चन येतो डू एज डायरेक्टवाला, आणि B5 सेम तुम्हाला सांगितलेलं आहे पर्सनल रिस्पॉन्सचा इथं काय येतो क्वेश्चन येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे ठरलेले क्वेश्चन्स आहेत तुमचे की पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला येणार आहे, त्यानंतर शोधून उत्तर लिहायला लागतील. ठीक आहे, ते ठरलेले क्वेश्चन्स आहेत अशा टाईपचे. त्यानंतर तुम्हाला पोएट्री येते. पोएट्रीमधून एक क्वेश्चन सांगतो मी तुम्हाला, ते म्हणजेच की येते ॲप्रिसिएशन. ओके, हा जो A1, A2, A3 क्वेश्चन्स आहेत हे तर तुम्हाला येतातच, ओके, हे सोपी आहेत. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला B2 क्वेश्चन येतो, B क्वेश्चन येतो, तो म्हणजेच की ॲप्रिसिएशन. आता ॲप्रिसिएशन कसं लिहितात, ओके, ॲप्रिसिएशन कोणते आहेत, तर तुम्हाला जे टोटल तुमच्या पोयम दिलेले आहेत त्या पोयम पैकी 100% एक ॲप्रिसिएशन येणार आहे 5 मार्क्ससाठी. तर तुम्हाला एक सजेशन सांगतो, जेवढा तुमच्याकडे वेळ आहे तर जेवढे तुमचे पोयम आहेत सर्वच्या सर्व पोयमचं तुम्ही ॲप्रिसिएशन करून जा. ॲप्रिसिएशन केल्यानंतर तुम्ही एक ॲप्रिसिएशन 100% ठरलेलं आहे 5 मार्क जर तुम्हाला घ्यायचं असेल तर एवढी मेहनत तर तुम्हाला करावीच लागणार आहे. एवढी तुमच्यासाठी इथं हे ट्रिक आहे. अजून एक टिप सांगतो यामध्ये, ॲप्रिसिएशनमध्ये काय करायचं की जर तुम्हाला वेळेवरती काही आठवत नसेल तर जी पोयम दिली आहे त्याचं तुम्ही त्यामध्ये मिनिंग लिहून जायचं. ओके, आणि पोयमचे जे म्हणजे पोयमचं नाव असते, त्यानंतर पोयमचे जे पोएट असतात, ओके, तर ते पोएटचं नाव इथं लिहायचं, त्यानंतर पोयमचं नाव लिहायचं जेव्हा तुम्ही ॲप्रिसिएशन लिहिता. ओके, जसं मराठीमध्ये तुम्हाला असतं ना रसग्रहण करा, काव्य सौंदर्य करा, तर त्या टाईपचं तुम्हाला इथं काय असते, हे ॲप्रिसिएशन असते. समजून घ्या, ॲप्रिसिएशन त्याच टाईपचं असते, तुम्ही इथं लिहायचं. ओके, त्यानंतर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज सेम आहे तुम्हाला A1, A2, ओके, A3, A4 आणि A5 तुम्हाला क्वेश्चन इथं दिलेले असतात, ते तुम्हाला इथं सोडवायचे असतात. जसे टेक्स्च्युअल
पॅसेजचे असतात तशा टाईपचे. त्यानंतर तुम्हाला इथं क्वेश्चन येतात तो म्हणजेच की समरी रायटिंग. हा सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन येतो समरी रायटिंग. समरी रायटिंगमध्ये 5 मार्क्ससाठी असते. समरी रायटिंग म्हणजेच काय की जो तुम्हाला वरती पॅसेज दिलेला आहे त्याचं तुम्हाला समरी लिहायची आहे. समरी म्हणजेच काय की हा तुम्हाला एक पूर्ण पॅराग्राफ दिला आहे. ठीक आहे, समरी रायटिंग म्हणजे हा तुम्हाला एवढा मोठा एक पॅराग्राफ दिला आहे, तर याचं तुम्हाला काय एक छोटा पॅराग्राफ तयार करायचा आहे. म्हणजे पूर्ण अर्थ त्यामध्ये आला पाहिजे या पूर्ण पॅराग्राफचा, आणि एक छोटा पॅराग्राफ तुम्हाला इथं तयार करायचा आहे. ओके, छोटा पॅराग्राफ म्हणजे कसा मी सांगतो पहा. समजा आता तुम्हाला पहिले 2 ओळी दिल्या, समजा बनानापासून तर या 1% पर्यंत तुम्हाला हे वाक्य दिलं आहे. जवळपास 2 वाक्य तुम्हाला हे दिले आहेत. समजा त्या 2 वाक्याचं एक छोटं वाक्य तयार करायचं आहे आणि त्याचा पूर्ण अर्थ या 2 वाक्याचा त्या एक छोट्या वाक्यामध्ये आला पाहिजे. नंतर अजून पुढचे 2 वाक्य घ्यायचे असते इथपर्यंत, नंतर त्याचं एक छोटं वाक्य तयार करायचं, त्याचा पूर्ण अर्थ यामध्ये आला पाहिजे. असं करून करून तुम्हाला एक छोटा पॅराग्राफ तयार करायचा या पूर्ण हे जे पॅराग्राफ दिले आहे त्याला म्हणतात इथं समरी रायटिंग. जर तुम्हाला येत नसेल समरी रायटिंग कसं करायचं, सिंपल गोष्ट आहे. छोटे छोटे यामधले वाक्य लिहायचे जे अर्थपूर्ण असतील. ओके, या स्टार्टिंगचे 2 वाक्य, मधातले अजून 2 वाक्य, यामधले 2 वाक्य, यामधले 2 वाक्य, एक वाक्य, यामधले लास्टचे 1-2 वाक्य असे लिहून तुम्ही समरी रायटिंग करू शकता. म्हणजेच काय अशा विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे की ज्यांना खरंच काही समरी रायटिंग येत नाही म्हणून, पण ज्यांना येते त्यांनी असंच करायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं 2 वाक्य घ्यायचे, त्याचा एक अर्थपूर्ण 1 वाक्य तयार करायचं. असं करत करत पूर्ण समरी रायटिंग करायचं. तर अशा टाईपचं तुम्हाला इथे सांगितलं मी समरी रायटिंग. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की कशा पद्धतीने लिहायचं. स्वमत असते त्यामध्ये पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन विचारतात. नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये सुद्धा ते तुम्ही इथं लिहायचं. ठीक आहे, तशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं की कसे 100% ठरलेले क्वेश्चन्स असतात. एक पूर्ण रिवाईज करतो मी तुम्हाला, पूर्ण सांगतो, कारण की तुम्हाला जर कन्फ्युजन झालं असेल ते सुद्धा इथं दूर होणार आहे. पहा, तुमचं रायटिंग स्किल असते. रायटिंग स्किलमध्ये 20 मार्काचे 100% ठरलेले क्वेश्चन्स असतात. लेटर रायटिंग, त्यानंतर डायलॉग रायटिंग, स्पीच रायटिंग, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, एक्सपांड द थीम म्हणजे न्यूज रिपोर्ट असते. त्यानंतर स्टोरी असते तुम्हाला लिहायची. 20 मार्कासाठी तुम्हाला एक येते. 100% ठरलेले जे क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो, जे की कमी वेळेमध्ये तुम्ही हे करू शकता ते सांगत आहे. हे 20 मार्कासाठी हे झालं. त्यानंतर तुम्हाला जे असते त्यामध्ये सांगतो तुम्हाला समरी रायटिंगचे तुम्ही 1 ते 2 एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा, ते तुम्हाला येऊन जाणार. 5 मार्क हे झाले, म्हणजे 20 + 5 झाले 25 मार्क. त्यानंतर तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स असतो विद्यार्थी मित्रांनो. पर्सनल रिस्पॉन्स पाहू शकता. नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये हे 2 मार्कासाठी येते. त्यानंतर 2 + 2 जे टेक्स्च्युअल पॅसेज असतात तुमचे त्याचे 4 मार्क, म्हणजे 6 मार्क ते झाले विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे 25 + 6 किती झाले 31. ओके, म्हणजे टोटल 31 मार्क झाले तुमचे इथं पर्सनल रिस्पॉन्स धरून. ओके, त्यानंतर तुम्हाला इथं येते ॲप्रिसिएशन ऑफ पोयम. मी तुम्हाला जसं सांगितलेलं आहे ॲप्रिसिएशन 100% ठरलेले प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 31 + 5 किती झाले तुम्ही मिळू शकता मार्क्स 36. आता 36 मार्क तुमचे झाले ॲप्रिसिएशन धरून. ॲप्रिसिएशन का सांगितलं, कारण की ते तुम्ही ते करू शकता आणि 100% ठरलेलं आहे. एक तुम्हाला येणारच आहे. सर्व ॲप्रिसिएशन पोयमचं करून जा, सर्व पोयमचं 100% येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकता असे झाले टोटल तुमचे 36 मार्क. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जे 36 मार्क आहेत कमी वेळेमध्ये तुम्ही हे करू शकता आणि घेऊ शकता. आणि राहिला विषय बाकीचा म्हणजे पॅराग्राफमधून शोधून लिहायची उत्तरं, तर ते तर तुम्हाला सोपीच आहे विद्यार्थी मित्रांनो. ते तर तुम्ही इझिली करू शकता. ओके, त्यानंतर पाहू शकता तुम्हाला जे व्हिडिओज आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे आपले रायटिंग स्किल वगैरे आहे. ओके, तर हे तुम्हाला मी एक क्रॅश कोर्स बनवलेला आहे. रायटिंग स्किलचे जे पूर्ण टॉपिक्स आहेत, लेटर रायटिंग, स्पीच रायटिंग, डायलॉग, स्टोरी. ओके, सर्वच्या सर्व वरती टोटल लेक्चर मी दिलेले आहेत तुम्हाला फ्रीमध्ये, एकदम फ्रीमध्ये आपल्या ॲपमध्ये दिले आहेत. तर ॲप डाउनलोड करायची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यामध्ये जायचं. त्यामध्ये तुम्हाला एक कोर्स दिसतो, तो म्हणजेच की 10th इंग्लिश, मराठी, हिंदी. त्यामध्ये तुम्हाला पेमेंट दिसत असेल. ओके, 21 रुपयाचं, बट ते पेमेंट करायचं नाही तुम्हाला. डायरेक्टली त्यामध्ये जायचं. त्यामध्ये फ्रीमध्ये लेक्चर तुम्ही सर्व पाहू शकता. सर्व लेक्चर त्यामध्ये दिलं आहे. पेमेंट वगैरे काही करायचं नाही. ओके, इंग्लिशसाठी सुद्धा मराठी आणि मराठी झालं आहे तुमचा, समजा इंग्लिश आणि हिंदीचं तुम्ही त्यामध्ये पाहू शकता. तुम्ही इंग्लिश, मराठी किंवा सेमी मीडियमचे विद्यार्थी असाल तर सेम आहे तुमच्यासाठी इंग्लिश आणि हिंदी. ओके, त्यामध्ये तुम्ही चेक करा. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचं वेगळं असते, तर ते काही एक्सेप्शन्स आहे. ठीक आहे, तर ॲपमध्ये ते फ्रीमध्ये लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत, ते तुम्ही इथं पाहून घ्यायचे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण पेपर आहे तुमचा इंग्लिशचा, जो तुम्हाला सोडवायचा आहे. चांगले मार्क्स तुम्ही यामध्ये घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा चांगला स्टडी करा आणि तुमचा पेपर द्या. आणि ऑल दी बेस्ट सर्वांना इंग्लिशच्या पेपरसाठी. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, अजून इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहेत. थँक्यू.